इचलकरंजीत गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. नगरपालिका असतानाही जी परिस्थिती होती तीच आज महानगरपालिका असतानाही आहे. इचलकरंजी शहरात 8 दिवसातून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. कित्येक कोटींचं टेंडर भरून पाईपलाईन बदलण्याचं काम केलं तरीही पाणीपुरवठा सुरळीत नाही. 8 दिवसातून एकदा पाणी येत असल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांसह महाविकास आघाडीच्या वतीनं शहर अभियंता अभय सुर्लीकर आणि बाजीराव कांबळे यांना धारेवर धरण्यात आलं. नागरिकांकडून 365 दिवसांची पाणीपट्टी घेता पण वर्षातून 50 दिवस तरी पाणी देता का, असा सवाल नागरिकांनी केला. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर येत्या गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्त, उपायुक्त आणि अभियंता यांच्या दालनाला आणि महानगरपालिकेला टाळं ठोकू असा इशारा देण्यात आलाय. यावेळी शशांक बावचकर, सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, बाबासाहेब कोतवाल, मलकारी लवटे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.